नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चाइल्ड केअर सामाजिक संस्था रायगडचे संस्थापक अध्यक्ष श्री विकास कडू यांचा वाढदिवस गुरुवार दिनांक 8 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला। सकाळी नवघर झोपडपट्टी येथे गरीब गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले। तसेच अलिबाग चाइल्ड केअर सामाजिक संस्थेमार्फत वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धेरण तालुका अलिबाग येथे अलिबाग तालुका अध्यक्ष संदेश पाटील, जिल्हा सहसचिव विक्रांत जाधव यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला। या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी सूरज भगत, संजय भगत, अमित थळे, पेन तालुका उपाध्यक्ष गणेश दांडेकर, कार्यक्रमात हरिभक्त परायण अमरनाथ महाराज, पोलीस निरीक्षक अनिल पाटील, गायिका इंदुमती भगत, समीर सुरेश भगत, तसेच मनीषा टेमकर, केंद्रप्रमुख पेझारे, उमेश विश्वनाथ पाटील मुख्याध्यापक धेरण, संजय जयराम पाटील मुख्याध्यापक मोठे शहापूर, आकांक्षा वर्तक मॅडम अनिरुद्ध भगत मुख्याध्यापक नागझरी, राजेंद्र पाटील शाळा पोयनाड, सुप्रिया मॅडम, प्रतिभा भगत मॅडम शाळा ज्ञानवाडी व दामिनी पाटील साधन व्यक्ती पंचायत समिती आदी मान्यवर उपस्थित होते। विकास कडू यांच्या करळ येथील निवासस्थानी विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। यामध्ये आवाज मुंबईचा चॅनेलचे संपादक श्री मिलिंद खार पाटील व पत्रकार श्री अनंत नारंगीकर यांचा समावेश होता। तसेच चाइल्ड केअर सामाजिक संस्थेचे पदाधिकारी अलिबाग तालुका अध्यक्ष श्री संदेश पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री मनोज ठाकूर, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट विजेंद्र पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष विनायक म्हात्रे, उरण तालुका अध्यक्ष राजेश ठाकूर, उपाध्यक्ष तुषार ठाकूर, भूषण कडू व गजानन हिरे, अमोल जाधव, संजय भगत यांनी विकास कडू यांना घरी जाऊन शुभेच्छा दिल्या। तसेच सोनारे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश तांडेल यांच्या पत्नीसह त्यांनी विकास कडू यांना घरी जाऊन शुभेच्छा दिल्या। विकास कडू यांचे मित्र चाइल्ड केअर सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष विक्रांत कडू यांनी घरी जाऊन शुभेच्छा दिल्या। हा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला। या प्रसंगी आमच्या प्रतिनिधीसोबत बोलताना विकास कडू यांनी सांगितलं की आजवर 9 वर्ष चाइल्ड केअर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू मुलांना शैक्षणिक क्षेत्रात मदत, वैद्यकीय मदत, आदिवासी वाडीत अनेक उपक्रम, मतिमंद मुलांना बुद्धीला चालना मिळण्यासाठी अनेक साहित्य वाटप केले। वृद्धाश्रमात अन्नदान, अनाथ मुलांना अन्नदान, नवदुर्गा सन्मानाचे उपक्रम राबवले। यासाठी अनेक संस्थेमार्फत मला छोटे मोठे पुरस्कार देखील मिळाले आहेत। त्यासाठी मी सर्व जनतेचे व चाइल्ड केअर सामाजिक संस्थेला भरभरून मदत करणाऱ्यांना संस्थेमार्फत धन्यवाद देत आहे। तसेच पुढे जर काय करायचे तर अनाथ, गरीब व गरजू मुलांसाठी अनाथाश्रम काढण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही त्यावेळी त्यांनी सांगितले। आवाज मुंबईचा चॅनलचा मिलिंद खार पाटील, करळ, उरण। त्यांची जी ऑनलाईन माहिती पडतो त्याच्यामध्ये विद्यार्थी सुरक्षितता हे टॅब आलेला आहे आणि या टॅबमध्ये हा जो चाइल्ड नंबर आहे तो देखील असतो आणि विद्यार्थ्यांची म्हणजे सुरक्षितता होते किंवा नाही हे सगळं लिहून घेतलं जातं। आणि हे जे तुम्ही जे रायगड जिल्ह्यामध्ये जे नेतृत्व करत आहात तर ते फार मोठं म्हणजे चांगलं काम करत आहात आणि कधी आम्हाला समजा तुमची मदत लागली किंवा गरज लागली। चाइल्ड केअर सामाजिक संस्था रायगड या संस्थेचे अध्यक्ष माननीय विकास कडू साहेबांचं आज वाढदिवस आहे। आज खऱ्या अर्थानं आमच्या संस्थेचं नाव आहे चाइल्ड केअर, विद्यार्थ्यांची काळजी घेणं। आणि या आजचा जो कार्यक्रम जो आहे, आमचा प्रत्येक कार्यक्रम आम्ही विद्यार्थ्यांमध्येच घेत आलेलो आहोत। आजचा खऱ्या अर्थानं आजचा दिवस फार मोठा आहे। आम्ही प्रत्येक रायगड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी साहेबांचा आम्ही वाढदिवस साजरा करत असतो। आज आम्ही धेरण शाळा निवडलेली आहे आणि या धेरण शाळेमध्ये सर्व गुणीजन विद्यार्थ्यांना आम्ही त्यांना एक प्रेमाची भेटवस्तू म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त केअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांचा वाढदिवस आहे। अनेक सामाजिक उपक्रम ते राबवित असतात। नमस्कार, तुम्ही कोणकोणते उपक्रम, सामाजिक उपक्रम राबवता ते सांगा। नमस्कार, मी चाइल्ड केअर सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष विकास कडू। आम्ही महत्वाचे म्हणजे नारी सन्मानासाठी नवदुर्गा सन्मान करतो, रुग्णांना आवश्यक तिथे मदत करतो, विद्यार्थ्यांना मदत करतो, आदिवासी वाड्यात आम्ही अन्नधान्याचं करतो, गरजूंना आम्ही दानशूर व्यक्ती करून आम्ही काय मदत घेऊन त्यांना आम्ही मदत कर देतो। अशाच उपक्रम आम्ही तुमच्यासारख्याच्या थोड्यांच्या आशीर्वादाने अजून आणखी काही म्हणजे भरभराटीचा आम्ही मदत करण्यामध्ये भाग आमचा घेण्यात येते। भविष्यात अजून काही करायचं तुमच्या मनात आहे का? एक भविष्यात आमची एक संकल्पना आहे की छोटासा अनाथ आश्रम चालवावा, कारण भरपूर या गरज असते अनाथ आश्रमांना। आपण काही पीडित लोक आहेत त्यांनाही गरज असते, एवढंच सांगतो।
आवाज महामुंबई चॅनलकडून तुम्हाला धन्यवाद आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.